मुंबई उपनगरातील घाटकोपर येथील कट्टर शिवसैनिक प्रकाश वाणी शिवसेनेसारख्या राजकीय पक्षात राहूनही केवळ समाजसेवा म्हणून योगदान देत आहे. शिव आरोग्य सेनेचे समन्वयक पूर्व उपनगर प्रकाश वाणी यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उंच कामगिरीमुळे आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपनगरातील नव्हे तर मुंबईभरातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आज त्यांना कोणी ओळखत नाही असे नाही. गेली 28 वर्षे आरोग्य क्षेत्रात पदरमोड करून गरजू रुग्णांना मदत देण्यासाठी वाणी हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्येक रुग्णाचे आणि त्यांचे नातेवाईकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजवाडी रुग्णालयात ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून डिझेल आणून जनरेटर सुरू करून खोळंबलेले ऑपरेशन आणि उपचार पूर्ववत केले. त्यांच्या ह्या कामाची दखल शिवसेना प्रमुख दस्तरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. त्यावेळी राजावाडी नाही तर राजावाणी अशी उपाधी त्यांनी प्रकाश वाणी यांना दिली होती. 14 वर्ष शाखा प्रमुख, 8 वर्ष उपविभाग प्रमुख, 7 वर्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अशी विविध पदे शिवसेनेत उपभोगूनही त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारणात स्वतंत्र ठसा उमटवल्याने त्यांचे शिवसैनिकांकडून कौतुक होत आहे. वाणी हे सध्या राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात पूर्वीपासून राहत असून या ठिकाणी रुग्ण म्हणून येणारी कोणत्याही धर्माची व्यक्ती असो त्यांना पदरमोड करून वेळप्रसंगी रात्र जागून मदत करण्यासाठी धावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची आज घाटकोपर भागात ख्याती आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक बाबींवर आपली मते व्यक्त केली आहे. असे असतानाही आणि राजकारणात विविध पदे भोगूनही आजही ते सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आजन्म राहणार असल्याचे सांगतात. अनुभव म्हणजे काय, मी बऱ्याच वर्ष म्हणतो की रुग्णालयांना रुग्णसेवा भेटली पाहिजे. तर आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी शिव आरोग्य सेनेच्या वतीने येलो करोड म्हणून एक नवीन हे चालू केलं की जसे मुख्यमंत्री लगेच जातात तसं रुग्णाला पण लगेच हॉस्पिटलला जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला पाहिजे म्हणून येलो करोड सेवा ही आम्ही सांगितली होती. पण तरी पण अजूनही ती सेवा अजून सुरू झाली नाही. तर या सरकारने सेवा लवकर सुरू करावी ही आमची शिवसेनेची मागणी आहे. 14 वर्ष शाखा प्रमुख, 8 वर्ष उपविभाग प्रमुख आणि 7 वर्ष तुम्ही उत्तर महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे. आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये काम करतायत. काय अनुभव आपला? अनुभव म्हणजे काय, आम्हाला ते शेवटी आमचं मातोश्रीबांचं मंदिरच आहे आणि बाळासाहेब आमचे देव आहेत आणि उद्धवसाहेबांची आम्ही शेवटपर्यंत आम्ही सेवा करणार. मी मरेपर्यंत शिवसेनेमध्येच राहणार, मेले तर भव्याखाली जाणार ही माझी इच्छा आहे. शिवसेनेमध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि आपण 100% राजकारण करताय. 100% आम्ही समाजसेवा करतो. पण तू राजकारणात का 20 राजकारण नाही, 100% समाजसेवा हीच आमची ईश्वरसेवा आहे. घाटकोपरमध्ये एक घटना घडली होती. अचानक वीज गेल्यामुळे अख्खी यंत्रणा ठप्प झाली होती. अशा वेळेस आपण डिझेल पोचवलं. हा काय आपला अनुभव? हा अनुभव 2000 साली घाटकोपरमध्ये वीज गेली होती. रात्री अचानक हॉस्पिटलला रुग्णसेवांना खूप ऑपरेशनची जरूर होती. तेव्हा आम्ही डिझेल आणून लाईट चालू केली. ही आमची समाजसेवा 100% समाजसेवा आहे. हे आमचं शिवसैनिकांचं काम आहे. पण याची दखल बाळासाहेबांनी घेतली होती. याची दखल माननीय हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी दिली आणि त्यांनी मला शाबासकी दिली आणि सांगितलं राजावाडी नाही तुला आम्ही राजावाणी ठेवतो. या शब्दात साहेबांनी सांगितलं राजावाणी ठेवा. हीच माझ्यासाठी माझा बाळासाहेबांचा आशीर्वाद हाच माझा विश्वास आहे. घाटकोपरमध्ये जे उत्तरपत्र विक्रेते आहेत त्या संदर्भामध्ये पतपतीवरती त्यांना महापालिका त्रास देते वगैरे असं आहे. वर्तमानपत्र विक्रेता हा 4था स्तंभ आहे. तरी महापालिकाचे अधिकारी त्यांना वर्तमानपत्र विक्रेत्यांना स्टॉलला त्रास देतात. तर आमची इच्छा की स्टॉलधारकांना कृपया करून महापालिकेने त्रास देऊ नये. जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं नंदुरसाठी महापौर असताना की कुठल्याही वर्तमानपत्र विक्रेत्यांना कोणी हात लावू नये म्हणून, तर वर्तमानपत्र विक्रेत्यांना आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कृपया करून त्रास देऊ नका. त्यांना पीच लायसन्स दिलं तरी चालेल ही माझी इच्छा आहे. राजावाडी रुग्णालयामध्ये आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावली वगैरे. ते मी बाळासाहेबांची प्रतिमा लावायची ते मला कमी कमी 6 महिने लावले कारण की शासन परवानगी देत नव्हते. तरी पण मी शिवसैनिक कसा असावा हे दाखवून दिलं. मी ती त्या तिथं राजावाडी रुग्णालयात लावून दाखवलं
आणि मी साहेबांचं स्वप्न साकार केलं. आता मी बाळासाहेबांचा नेहमी आशीर्वाद घ्यायला तिकडे नेहमी जातो. शिवसैनिकांना काय संदेश द्याल? एकंदर तुमचे एवढा शिवसेनेचा एवढा दांडगा अनुभव आहे. शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसेनेनं काम करावं आणि उद्धव साहेबांना शेवटपर्यंत साथ द्यावी, हीच आमची शिवसैनिकांना हे मागणी आहे. व्हिडिओ रिपोर्टर माधव पवार, KTV न्यूज, घाटकोपर, मुंबई. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.